ये ग तू पण लावायला हळद. रुसली करवली नाही घेई करा, काकण देऊ करा श्रावणी बाईला. सुखी रहा. आयुष्मान भवा. आनंदात राहा. अरे खूप गोड दिसताय. ताई तुला पण लावायला हवा. साहेब काय चाललंय यांचं? जसं पहिलंच लग्न आहे घरात असं वागताय सगळे. इरिटेट झालोय मी. तर काय पण अक्षय, उद्याचा प्लॅन रेडी आहे ना? नाही म्हणजे आता तेवढाच मार्ग उरलाय आपल्याकडे हे लग्न थांबवण्याचा. कळतंय ना? एक मिनिट मी कन्फर्म करतो. हा प्लॅन फसायला नको. ऐक रे, सर्व रेडी आहे ना? सकाळी फोन करतो आणि जरा अलर्ट मोडवर राहा. एक गोष्ट लक्षात ठेव, हा प्लॅन फसला ना तर माझ्यासारखा वाईट कोणीच नाही. कळलं? आता जेव्हा ऐन वेळी हे लग्न फिसकटेल तेव्हा ताराचा तोरा असा खडकन उतरेल. अनुष्का, हे कोण एकदा चेक कर. सगळं नीट आहे ना? हो. अगं श्रावणी, नवरी मुलगी कुठे? ते बघा आली. आली का? या 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 उत्सव मूर्ती, या बसा इथे. जा मस्त. हो आजी. बस. करा सुरुवात.
हे सगळं मी नाही करू शकत. माझ्या मनातली घालमेल थांबतच नाहीये. श्रेयसला सत्य न सांगता मी नाही करू शकत हे लग्न. एक मिनिट हा, मला ना माझा फोन हवाय, मी घेऊन येते पटकन. कशाला? श्रेयसशी बोलायचंय? आता मिळणार नाही बोलायला. जे काय बोलायचं असेल, गुलुगुलू करायचं असेल ना, ते लग्नानंतर. आता डायरेक्ट बोल्यावर चढायचं. आजी मला शकुंतला आत्यांशी बोलायचंय खरं तर. नाही आता काही नाही, नंतर. तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही श्रेयसशी बोलाल म्हणून. झालं का बोलणं? काय म्हणाला तो? अगं हो, बोलणार होते पण संधीच मिळाली नाही मला. पण माझ्याकडे एक उपाय आहे. काय? इथे नाही सांगता येणार, आपण खोलीत जाऊन बोलू. चला पटकन. हा चल. ओ ताई, मेहंदी अर्धवट ठेवून कुठे जाताय? नाही राहू दे, काय हरकत नाही. तोपर्यंत श्रावणी घेईल ना काढून. श्रावणी ये तू बसी. तारा अशी घाई गडबडीत त्याबरोबर कुठे गेली आणि का गेलीये? काहीतरी गडबड आहे, पण काय? आत्या तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे उपाय. काय उपाय? प्लीज पटकन सांगा आत्या. हे बघ, तू आतापर्यंत श्रेयसशी बोलण्याचा बऱ्याचदा प्रयत्न केलेस, पण प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी अडथळे आलेत. मला असं वाटतं की तू पत्र लिहिलंस तर. पत्र? म्हणजे त्या पत्रातून तुला जे बोलायचंय, सांगायचंय, तुझ्या भावना तू व्यक्त करू शकतेस. तू सगळ्या गोष्टी त्याला समजावून सांगू शकतेस आणि त्याच्यामध्ये काही अडथळा येण्याचा प्रश्नच येत नाही ना. ठीक आहे आत्या, पण मेहंदी? अगं मी लिहून देते ना पत्र. तू सांगशील तसा जशाचा तसा शब्द न शब्द लिहून घे. ठीक आहे. प्रिय श्रेयस, मी तुला प्रिय म्हणू शकते की नाही हे तू पत्र वाचल्यानंतर ठरवायचंयस. मी तुला एक सत्य सांगणार आहे. आजपर्यंत हे सत्य सांगण्याचा खूपदा प्रयत्न केला मी, पण प्रत्येक वेळी काहीतरी अडथळा आलाय आणि बोलणंच झालं नाही. मला व्यक्तच होता आलं नाही. पण आज मात्र बोलावं लागेल. तू माझ्याबद्दल काय विचार करशील मला माहिती नाही. कदाचित तू मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करशील. चालेल, मला हरकत नाही. पण हे सत्य सांगितल्याशिवाय मी हे लग्न नाही करू शकत श्रेयस, नाही करू शकत. नीट ऐक. गेली 6 महिने मी तुझ्या बरोबर तुझी आराध्या म्हणून राहते. आराध्या म्हणून तू माझ्यावर प्रेम करतोयस, तुझ्या प्रेमाचा वर्षाव करतोयस. पण मी तुझी आराध्या नाहीये.
मी हुबेहूब तुझ्या आराध्यासारखी दिसणारी पाड्यातली एक साधी मुलगी तारा आहे. पण मनापासून सांगते श्रेयस, मनापासून सांगते, आराध्याने जेवढं तुझ्यावर केलं ना तेवढंच कदाचित त्यापेक्षा जास्त प्रेम मी तुझ्यावर करते. जीवापाड प्रेम करते श्रेयस, मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करते. सांभाळ ग स्वतःला. हं? बोल पुढे. श्रेयस, आराध्याचा ऍक्सिडेंट झाला. ज्यावेळी तुला कळलं की तुझ्या आराध्या या जगात नाहीये, त्यावेळी तुला भयंकर धक्का बसला होता. अगदी लहान मूल झालं होतं तुझं, पेडा पिसा झाला होतास तू. तुझी आराध्या मला दिसली नाही तर मी खाणं पिणं सोडेन असा हट्ट धरला होतास तू. योगायोगाने तुझ्या घरच्यांनी मला पाहिलं, त्यांनी मला या घरात येण्याची विनंती केली. मला हे सगळं काहीच मान्य नव्हतं, मला नव्हतं यायचं. पण तुझी अवस्था बघितली, तुझी आराध्या तुझ्या जवळ नसल्यामुळे तुला होणारा त्रास, तुझं व्याकुळ मन सगळं बघितलं. म्हणून मी या घरात आले, तुझ्या जखमांवर फुंकर घालायला, तुला बरं करायला, तुला सांभाळायला. त्या पलीकडे माझा काहीच उद्देश नव्हता. पण तू आराध्या समजून माझ्यावर जीवापाड प्रेम करत आलास. तुझ्या या प्रेमात मी कधी हरवत गेले ना, माझं मलाच कळलं नाही. पण मी तुझ्या प्रेमाचा गैरफायदा कधीच घेतला नाही, कधीच नाही. तुला वाटत होतं की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये म्हणून मी तुझ्यापासून दूर दूर राहते. पण आज तुला कारण कळलं ना. श्रेयस, श्रेयस, तू माझं सर्वस्व आहेस, माझा प्राण आहेस, माझा श्वास आहेस. माहितीये मला, हे सत्य सांगायला मी खूप उशीर केलाय. मी कधीच तुला हे सगळं सांगायला हवं होतं. पण तुला परत कुठलाही मानसिक धक्का बसू नये, तुला परत त्रास होऊ नये म्हणून डॉक्टरांनीच आम्हाला बजावलं होतं. म्हणून मी धीर धरला होता आणि मी हे सगळं तुला सांगत नव्हते. पण आज आपलं लग्न होत आहे. या पवित्र बंधनात अडकण्याच्या आधी मला तुला हे सगळं सत्य सांगायचं होतं. आयुष्यभरासाठीचं आपलं हे नातं असं खोट्याच्या पायावर उभं नाही करू शकत मी. आता या ताराला स्वीकारायचं की नाही हा सर्वस्वी तुझा निर्णय श्रेयस, सर्वस्वी तुझा निर्णय. तू मला आपलं म्हणणार असशील तर उत्तरादाखल हे ब्रोच तुझ्या ड्रेसला लावून मला माझं उत्तर मिळेल. कायम तुझीच तारा. सगळं माझ्या मनासारखं झालं. आता कोणताच अडथळा राहिला नाही. उद्या ताराचा निकाल लागणार. थँक्यू आत्या.
माझ्या मनावरचं मोठं ओझं उतरलं. ला कोण आहे? आत्या. मी आहे. काय रे तुला कोण वाटलं? नाही. आराध्याची खूप आठवण येते ना. तिच्याशिवाय आता राहायचे फक्त काहीच तास उरलेत. आणि ओ हिरो, माहितीये का तिची ही अवस्था फार वेगळी नाहीये. तीही खूप तळमळते. त्यात भेटायचं नाही, फोन करायचा नाही, सगळीच बंदी ना. पण काय पण तुझी बायको फार हुशार बरं का. तिने एक युक्ती लढवलीये. काय? अरे तिने तुझ्यासाठी पत्र लिहिलंय. सिरियसली? हा, आता पत्र लिहायला काहीच बंदी नाही ना. किती छान ना. हे घे पत्र, वाच आणि उत्तर दे. अरे बापरे, एवढं लाजू नकोस. मला माहितीये त्या पत्रात काय लिहिलंय ते. अरे तिच्या हाताला मेहंदी लागलीये ना, मग तिने मलाच सांगितलं पत्र लिहायला. मीच लिहिलंय ते पत्र. तिने जसं सांगितलं ना तसंच्या तसं. तुमचे सगळे प्रेमसंदेश या निरोप्याला माहिती आहेत बरं का. तेव्हा टेन्शन घ्यायचं काहीही कारण नाहीये. तुमचं प्रेम मला माहिती. तेव्हा निवांतपणे वाच. मी येते. प्रिय श्रेयस, तूच माझं सर्वस्व आहेस. तूच माझा प्राण आहेस, माझा श्वास आहेस. तू मला आपलं म्हणणार असशील तर उत्तरादाखल हा ब्रोच तुझ्या पोशाखावर लावून ये. म्हणजे मला माझं उत्तर मिळेल. कायम तुझीच आराध्या. How sweet, yaar. How sweet.
काय वेडीच आहे आराध्या. हा मला वाटतं आत्याने लिहिलंय म्हणून हिने बरंच काही सांगितलं नाहीये. हा बरोबर, हेच कारण असणार. पण आराध्या, या रिकाम्या जागा मी वाचल्यात. तुझं अव्यक्त प्रेम पोचलंय माझ्यापर्यंत. आणि उत्तर तुला हवंय तेच असणार.